जाणार कुठं आम्ही लोक? आमचं तर विचार त्यांनी केला पाहिजे ना. आमची 3-3, 4-4 लेकर आहेत, आमची जिंदगी गेली आहे. मग राहायचं कुठं आम्ही आता? ये येते बस्ती जाणार नाही, ते येते बस्ती जाणार नाही. नमस्कार, आपण सध्या आहोत पुणे एअरपोर्टच्या शेजारच्या बर्माशेल इंदिरानगर वस्तीला तसा 50 वर्षाचा जुना इतिहास आहे. साधारण इथं 1000 एक घरं आहेत. ही वस्ती स्वतः दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वसवलेली वस्ती आहे. जुना इतिहास आहे, पण अचानक महानगरपालिकेची आता महिनाभरापासून नोटीस येते की वस्ती उठवणार आहे. त्या संदर्भात नागरिकांमध्ये हलहल व्यक्त करत नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांकडनं. काय झालेलं आहे, काय प्रकरण आहे? आमचे गेल्या वर्षी काही ठिकाणी बोलत होते की वस्ती उठणार. आम्ही इतकं म्हणजे लहानपणापासून ऐकतो आम्ही, पण काही असं आम्ही मनावर घेतलंच नव्हतं. 1 महिन्यापासून आम्हाला एअरफोर्सच्या नोटीस यायला लागल्यात. त्यानंतर आम्ही एअरफोर्समध्ये जाऊन मिटिंग घेतल्या. आम्हाला बोलवलं होतं, आम्ही मिटिंगमध्ये गेलतो. तर मिटिंगमध्ये ते म्हटले की आम्हाला तुमच्या वस्तीचे आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही जे आम्हाला पुणे महानगरपालिका जे 25% रक्कम भरायचं सांगितलं, तर त्यांनी एअरफोर्स कॉर्पोरेशनने भरावं. तर आम्हाला काय तुमची वस्ती उठवायची नाही, काय नाही. पण आता कॉर्पोरेशनमध्ये आम्ही गेलो, निवेदन वगैरे दिलं, पण ते लोक आता मग मागं पुढं बघायला लागल्यात की आम्ही बघू काहीतरी करू. लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे? आजी माजी आमदार नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदारांचं म्हणणं एकच आहे की मी येतो, उठणार नाही, तुम्ही काळजी करू नका, सतर्क राहा, हे असंच बोलतात. पण त्या आम्हाला कसं आता राजकारणी लोकांना आम्हाला वस्तीत घ्यायचंच नाहीये. आमची लढाई आम्हाला खुद स्वतः लढायचंय. आणि जे येतात जातात आता फक्त आश्वासन देतात की तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत पाठीमागं, काय असं आम्ही बघतो. पण असं करता फक्त असं करत राहिले तर उद्या होऊ शकतं कुणी येऊन आमचं वस्ती पाडू शकतात. तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही जे कॉर्पोरेशनला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन संदर्भात की कॉर्पोरेशनने लवकरात लवकर हे मुद्दा उचलून धरावी आणि ते जे एअरपोर्टवाल्यांना जे 25% रक्कम द्यायचंय ते 25% रक्कम त्यांनी भरावा, ही आमची अपेक्षा आहे महानगरपालिकेने. आजी असं म्हणतात की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही वस्ती वसवली होती, त्यांच्या आदेशाने, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती. एवढे मोठे पंतप्रधानांनी वसवलेली वस्ती, त्यावर महानगरपालिका आता गदा चालवणार आहे, बुलडोजर चालवणार आहे. तुम्ही तर राहतात हातावरचे पोटे, पुढे कसं बघतात भविष्य तुमचं? तर कसं बघायचं आता? आम्ही कुठं जायचं? आम्हाला जागा पाहिजे ना, आम्ही इथनं उठू शकत नाही. मग आमची 3-3, 4-4 लेकर आहेत, आमची जिंदगी गेली आहे. मग राहायचं कुठं आम्ही आता? आम्हाला बाकीचं काही माहितीच नाही. आम्ही आलो तसं इथंच आहे. आम्ही खदाने ही आमकं तमकं काम केले, ते काळी माती होती सगळे टाकून बसलेले. आम्ही 60 वर्षांनी बसलेले, ते 50 वर्ष 60 वर्ष झाले. बस्तीचा काय नाव घ्यायचे नाही. आम्ही कॉर्पोरेशनला जाऊन देणार आहे. काय आहे ते तुम्ही मतदान करता? हा, मतदान करते. आमचे सगळे घर आहे. हा, मतदान करते. प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे या विषयामध्ये? ईशामध्ये नाही, हे येते बस्ती जाणार नाही, ते येते बस्ती जाणार नाही. हा मुद्दा कसा सॉल्व्ह होणार? तर ते महानगरपालिकेने जे हे 25% एअरपोर्टला रक्कम भरायची ती भरली तर वस्ती वाचणार. त्यासाठी महानगरपालिकेत जबाब विचारणार कोण? तुमचा मुद्दा मांडणार कोण? मुद्दा महानगरपालिका म्हणायचं ना, मांडणार कोण? हा, तेच मानणार. वस्ती उठणार नाही हे नाही, पण लोकांच्या मनात जे भीती निर्माण झालेली आहे त्या भीतीचं निर्माण सॉल्व्ह करणार कोण? एअरफोर्सचं म्हणणं हे की आम्हाला 25% रक्कम तुम्ही भरा, आम्हाला तुमच्या वस्तीचा काही संबंध नाहीये. पण कॉर्पोरेशनला आम्ही निवेदन दिलं, कॉर्पोरेशन आता म्हणतात की आम्ही भरतो, हे करतो. ते अजून काय तळ्यात माळ्यात त्यांचं चालूच आहे. अजून त्यांचं काय अजून वैयक्तिक अजून गोष्ट काय हे नाही. ही जी रक्कम भरण्याची जी मागणी आहे किंवा वस्ती वाचवण्याची जी मागणी तुमची आहे ती जर काय पूर्ण नाही झाली तर तुमचा पुढचा पवित्रा काय असेल? आमचं दुसरं पाऊल असं आहे, जर त्यांनी रक्कम नाही भरली तर आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत. जर आम्ही लहानाचे मोठे इथे झालो, ह्या गोरगरीब जनता जाणार कुठं? एवढे मोठे लोक, कमीत कमी लोक 7-8 हजार लोकसंख्या आहे, जाणार कुठं आम्ही?
जाणार कुठं आम्ही लोक? आमचं तर विचार त्यांनी केलं पाहिजे ना. तर नक्कीच नागरिक संतप्त झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर का आमची वस्ती उठवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आत्मदहन करू. या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे बघायचं राहणार आहे. न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे.